त्या विद्यार्थ्याचा खून का केला? MPSCचा निकाल लागला होता आणि पास झालेले बरेच जण अभ्यासिकेच्या बाहेर गुलाल उधळत होते. आता पोस्ट काढली म्हणल्यावर जल्लोष तर होणारच ना. लायब्ररीतले सगळे पोरं बाहेर जाऊन ते बघत होते, पण मी नाही गेले. माझी पोस्ट 2 मार्कांनी राहिली. मला टेन्शन आलं आणि तेवढ्यात नायब तहसीलदार झालेला तो दिप्या पेढे वाटत लायब्ररीत आला. तो पेढे देण्यासाठी माझ्याकडे येत होता. मी त्याला लांबूनच म्हणलं, कॉंग्रॅच्युलेशन्स दिप्या, मला नको पेढे, तू जा. पण तो समोरच येत होता. मी परत म्हटलं त्याला, अरे मला नको पेढे, तू जा ना. तरी सुद्धा तो येत होता. मी परत त्याला म्हणाले, दिप्या मला पेढा नकोय, तू जा. पण तरी जबरदस्ती त्याने पेढा माझ्या हातात ठेवला आणि हसला, माझ्यावर हसला. माझी पोस्ट नाही निघाली म्हणून हसला माझ्यावर बहुतेक. मी पेढा बाजूला ठेवला, पेन घेतला आणि सप 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 त्याच्या मानेत घुसवला. नायब तहसीलदाराची माझ्या पेनाने नोंद करून घेतली. नको बोलले होते ना पेढा, कशाला द्यायचा मग जबरदस्ती? साहेब, MPSC पास झालो, पेढा घ्या पेढा.